प्रार्थना कशी करावी? प्रार्थना म्हणजे काय? जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येक जण स्वामी समोर आपले म्हणणे मांडत असतो. आपल्याला काय हवं नको ते ब्रह्मांड नायकाला सांगत असतो. स्वामी देखील आपली इच्छा पूर्ण करत असतात. परंतु जे आपण सांगतो, आपले म्हणणे देवासमोर मांडतो, त्याची एक पद्धत असते. त्यालाच प्रार्थना देखील म्हटले जाते. आज आपण प्रार्थना म्हणजे काय आणि प्रार्थनेचे महत्त्व काय ते जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात. भक्त आणि भगवंताला जोडणारा पूल म्हणजे प्रार्थना. प्रार्थना ही ईश्वराशी संपर्क साधण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. प्रार्थना हे प्रेमाचे अलौकिक भाषा आहे. या प्रेम भाषेत भक्त साक्षात ईश्वराची जवळीक साधतो, हितगुज करतो व प्रभूचा प्रतिसाद प्राप्त करतो. हृदयाच्या गाभायातून उमटलेली प्रामाणिक आर्त हाक म्हणजे प्रार्थना. अंतरात्म्याचा आवाज म्हणजे प्रार्थना. प्रार्थना म्हणजे आत्म्याचे दिव्य संवेदना. सुखद अनुभूती, ईश्वराची हृदय संवाद म्हणजे प्रार्थना. मित्रांनो, भक्त आणि भगवंत यांना घट्ट प्रेमरंगी जोडणारा भाव सागरावरचा पूल आहे. मात्र प्रार्थना म्हणजे एक मागणी नव्हे, कारण तो आत्म्याचा ध्यास आहे. नियत्यांशी एक स्वरूपता साधण्याचे अंतकरणाची तळमळ आहे. प्रार्थना जगनियंत्याच्या कृपाप्रसादासाठी केलेला धावा होय. प्रार्थना भयग्रस्ताचा निराधाराचा भरोसा आहे. प्रार्थनेचे महत्त्व अमोल आहे. प्रार्थनेचा साधकाला खात्रीचा आधार असतो. कल्पना करतो त्यापेक्षा कितीतरी पट जास्त फायदा प्रार्थनाने होतो. आपल्या अंतःकरणातील पवित्र बुद्धी उफाळून वर येत असते. ती आपल्या हृदयाला उल्हासित करून आपल्या पात्रतेचे उन्नयन करते. श्रद्धेचा दीपक, सत प्रगती ठेवणारे इंधन म्हणजे प्रार्थना. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण एवढेच प्रार्थना याची शक्ती सत्य आहे. देवतेच्या संकल्पनेबरोबरच प्रार्थना याचा जन्म झाला आहे. आदिकाळापासून मानव प्रार्थना करीत आलेला आहे. वेदवाङ्मयात पंचमहाभूतांच्या प्रार्थना आढळतात. फार प्राचीन काळापासून प्रार्थना हे साधकाचे उपासनेचे प्रमुख अंग बनलेले आहे. सर्व धर्मात प्रार्थना मान्य आहे. प्रत्येक देशात प्रार्थना मंदिरे आहेत. सर्व धर्म ग्रंथात प्रार्थना, गीते, स्तोत्र इत्यादी समाविष्ट आहेत. मित्रांनो, प्रार्थनेचे मनाचे उन्नयन होते. मनाला कमालाची शांती लाभते. प्रार्थनेचे शुद्ध होते. प्रार्थनेने एकाग्रता लाभते. प्रार्थनेने आजार मुक्त झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. प्रार्थनेचे वैश्विक सामर्थ्य केव्हा वर्णनातीत आहे. अशुभाने मेरा चेष्टे तनुती शुभ संचितम, हे ते प्रार्थनेचे वैश्विक सामर्थ्य आहे. शुभ व अशुभ विचारांच्या परमाणूच्या अंतराळात गर्दी झालेली असते. अशुभांचे आक्रमण तो पावण्यासाठी म्हणून प्रार्थनेचे नितात गरज आहे. तसेच वातावरणात प्रस्तुत होणाऱ्या इतरांच्या अशुभ विचारांविरुद्ध शुभ विचारांचे प्रक्षेपण करण्यासाठी प्रार्थनेची नितांत गरज आहे. संत सिद्ध पुरुषांची पदे, गीते, अभंग, काव्य, स्तोत्र प्रार्थनाच होत. संतांनी रचलेले प्रार्थना गीते तालासुरावर म्हणून प्रार्थना करणे अधिक चांगले, कारण संगीत आणि चित्तरचे एकाग्रता अधिक लवकर साधते. संतांच्या प्रार्थना गीतांमध्ये एकाथेची शक्ती सामावलेली असते. ती उत्स्फूर्त असतात. अशा प्रार्थना साधकाच्या मन, शक्ती, आत्मज्योती प्रफुल्लित करू शकतात. श्री ज्ञानदेव यांचे पसायदान सर्व प्रार्थना गीतात नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वश्रेष्ठ आहेत. तमसोमा ज्योतिर्गमय किंवा सर्वत्र सुखीन संतु वगैरे प्रार्थना श्लोक सुद्धा उदात्त निरपक्ष प्रार्थनेचे सर्वोत्तम उदाहरण आहेत.